मध्ये बेड पडले 5 5.5, कुठं 5चं पडलं कुठं 5.5चं पडलं. पण 6 जर फुटाचं स्टँडर्ड जर 6 फुटाचं जर बेड मारलं तर त्याच्यामध्ये सिंगल लागवड जिगजॅग पद्धतीत जर केली तर एकरी 6 ते 5.5 हजार संख्या लागते रोपाची संख्या. जर तुम्ही जोडवळ पद्धत केली प्रत्येक 1.25 फुटाच्या प्रत्येक लॅटरवरती दोन्ही बाजूला जर तुम्ही टोकन केलं तर त्याची 10.5 ते 11,000 रोपाची संख्या लागते. ही संख्या वाढते आता त्याचा मी तुम्हाला दोन्हीचा फरक सांगतो. जर तुम्ही सिंगल लागवड केली तर पाल्याचा दाटवा कमी राहून संपूर्ण पानाला सूर्यप्रकाश मिळतो, त्याच्यामुळे भुरी येण्याचं प्रमाण कमी राहते. आणि सिंगल लागवड जिगजॅग पद्धतीत जेणेकरून जिगजॅग 5 ते 6,000 रोपाची संख्या बसते. म्हणजे साधारण निम्मी संख्या निम्मीच येणार ना दोन्ही बाजू निम्मी. आणि दोन्ही रोपातलं अंतर दोन्ही रोपातलं अंतर 1.25 फुटाचे लॅटर आणि लावताना अशी लावायची एकदम तुमचं जे लॅटरल आहे गळती त्या गळतीच्या बुडालाच लावायचं, जेणेकरून आपण सुरुवातीला जी मायक्रोन्यूट्रिएंट खतं देणार आहोत रोप लहान असतं मुळी आखूड असती लगेच कॉन्टॅक्टली लगेच त्याच्यामध्ये म्हणजे लवकर पोहोचणार. जर दूर जर केलं तर त्याला पोहोचणार नाही, जवळच राहणार. आणि सुरुवातीला पाणी देण्याची पद्धत निम्मे बेड तुमचे रोपापुरतेच बेड ओले ठेवायचे. बाकीचे जर तुम्ही पूर्ण बेड ओले करून जर टोकन जर केलं तर सुरुवातीच्या लागवडीमध्ये थंडीचं वातावरण जास्त राहते. त्या थंडीच्या वातावरणामध्ये भुरी येण्याचं किंवा मर रोग येण्याचं असा प्रादुर्भाव. बरं, आता ही तुम्ही लागवड केली ही कोणत्या महिन्यात केली? ही लागवड झाली नोव्हेंबर म्हणजे थंडीमध्येच हिवाळ्यामध्ये. तर एक असं आहे जर तुमची लागवड जेणेकरून समजा ऑगस्ट महिन्यामध्ये जर झाली तर ह्या फुलामध्ये येणार एक काळा थ्रिप्स आहे तर त्याचं प्रमाण कमी राहतं. यावर्षी ह्या थोडे आमची गेल्या वर्षीची लागवड डिसेंबर महिन्यामध्ये झाली तर डिसेंबर महिन्यामध्ये लागवड झाल्यामध्ये सेटिंग पिरियड आला थंडीच्या आणि उन्हाच्या मध्यभागावर फुलाचा फ्लॉवरिंग स्टेज. तर त्यामध्ये गेल्या वर्षी आम्हाला थोडं काळ्या थ्रिप्सचा प्रादुर्भाव जास्त झाला जेणेकरून पण आमचं घटलं. तर हाच प्लॉट हे अरुण तारसेचा प्लॉट गेल्या वर्षी वरच्या वावरामध्ये होता. तर रोपाची संख्या होती त्याची 6,500 रोपाला. आणि गेल्या वर्षी आम्ही नवीन होतो, आम्हाला मिरची करायची तेवढी माहिती नाही. 2012ला एक केली पण ओपन केली म्हणजे मल्चिंग केलं त्यावर्षी काय आम्ही सक्सेस राहून पण गेल्या वर्षी त्याला 6,500 रोपाला जवळपास ते 20-22 गुंठे राहणार अर्धा एकर त्याच्यामध्ये त्याला 11 क्विंटल मिरची वाढलेली मिळेल. 11 क्विंटल साधारण दर किती भेटते सरासरी दर? कडक वाळून 11 क्विंटलचं माप झालं त्याचं 220 रुपये किलोने त्याने खरेदी केली आमच्यापासून. त्याला जवळपास 80-90 हजार रुपये खर्च जरी झाला तर त्या अर्धा एकर मध्ये 1.25 लाख रुपये नफा येणारा खर्च असेल ती पॉलिथिन आणि रोप दुसरा इतर. तुम्हाला 1 एकर जर मिरची लावायची असेल तुम्हाला लागवड करेपर्यंत 50,000 रुपये खर्च येतो त्याचा. त्याच्यामध्ये कुठल्या बाबी आहेत खर्चाच्या बाबी जर बेसल डोस तुमचा एकरी 10 ते 12,000 रुपये बेसल डोस. ड्रिप इरिगेशन जर म्हणलं तर 10,000 रुपये तुम्हाला त्यावर्षी नवीन लागते. त्याच्यानंतर तुमचं मल्चिंग आलं, मल्चिंगची 6-7 बंडल एकरी 10,000 रुपयाचं मल्चिंग लागतं. त्याच्यानंतर एकरी काठी 600 ते 700 काठी लागते बांधी करण्याचा, त्याचा खर्च आहे. पुन्हा बांधी वायर आहे 15 किलो एकरी बांधी वायर लागते 2 ह्याच्यामध्ये करायला. डबल वापरता सुरुवातीचा खर्च जरा थोडा जास्त आहे, नंतरचा ही खर्च वाचून जातो. ड्रिपचा असेल काठीचा असेल फक्त मल्चिंगच घेण्याची मल्चिंग ती तर लागणार आहे कंपल्सरी आहे, त्याचा काही विषय नाही. आणि ह्याचं मार्केट असं कुठं आहे मिरचीसाठी? मार्केट म्हणजे आता ही आमची विक्री गोपीनाथ मुंडे फार्मर प्रोड्युसर कंपनी वाका किंवा काही कंपनी आहे, कंपनी आम्हाला रोप देते. रोप देऊन मार्गदर्शन पूर्ण त्यांचंच राहतं. आणि ह्याचा विशेष म्हणजे ही रेसिड्यू फ्री आहे. ज्या वेळेला जाणार ही होती एक्सपोर्ट आहे, ज्या वेळेला जाणार ती लॅबमध्ये तुमचं सॅम्पल चेक करून विषमुक्त असं 30 किलोची पॅकिंग करून ते आपल्यापासून खरेदी करून त्याची ती एक्सपोर्ट करतात. तर आता ही वाळलेली पण विकायची आणि वल्ली पण ही वाळूनच द्यायची. वल्ली जर द्यायची झाली तर आपण देऊ शकतो, पण आमचा त्याच्यासोबत करार कसा आहे आपण त्याला वाळलेली मिरची द्यायची असं म्हणजे ते कंपल्सरी पूर्ण झाड कंप्लीट झाल्यानंतरच ह्याचा तोड करायचा त्याची मिरचीची लाल तोडायची. कशी तोडायची? आता सध्या ह्याचा हंगाम जो आहे आता सध्या तोड्यावर आहे. आता काय होतं जर समजा तुमची आणखी 8 दिवस पुढे जर गेली तर मिरची झाडावर पूर्ण वाळून जाते. ही तोडायची पूर्ण 50% वाळलेली, ही थोडी कच्ची जर तोडली आणि पुन्हा जर तुम्ही हिवाळा टाकली ही मिरची मोडली ही मिरची वल्ली राहणार. आता सध्या ही आम्हाला गेल्या वर्षी अनुभव आला. गेल्या वर्षी तोडायमध्ये लेट झालो, थोडं लेट झाल्यामुळं ही मिरची मोडू लागली, तुकडे म्हणजे जास्त वाळली. तर मिरची तुम्ही असं सुकवून ही करता का म्हणजे उन्हामध्ये का? चालतंय. साधारण उंची भरपूर आहे याची, आपल्या खर्च 4 ते 5 फूट उंची आहे तोडण्याचा खर्च. म्हणजे ह्याला म्हणजे असं प्रोफेशनलच लागतात का कोणीही तोडू शकते? नाही
कोणी थोडं हा, हा, तेच म्हणलं. म्हणजे कसं आहे ह्याची जी निवड करणं असेल तोडते वेळेस काहीच असं काही नाही ना. काहीच हा, हा. नाही आता तुमचं समजा- तोंड हा, एखाद्या आता हे किंवा समजा असेल समजा ह्याच्यापेक्षा थोडी आणखी थोडी लाल झालेली हा, मिरची हा, घ्यायची ही एवढी घ्यायची हम्म, काळ हम्म. ही मिरची हा म्हणजे ते ह्याच ही आलेली मिरची तुम्ही मध्ये घेऊ शकता हा, हा, आणि हा. ह्याला काय करायचं सुरुवातीला टाकली का एक रात्रभर आज समजा आज तोडली हम्म, आता ढीग मारायला सुरू झाला आजचा मारलेला ढीग आज संध्याकाळी फोडायचाच नाही उद्या ह्या टायमाला फोडायचा कारण का हम्म. त्याची गरमीमध्ये ही पूर्ण लाल पडून जाते हा राईट म्हणजे आणि- पिकती ते हा, पिकती हम्म. आणि पुन्हा त्याची हे ह्याला जी चमक जी हा. आहे चमक ही ती पांढरट दिसत नाही पांढरी होत एका नाही. दिवसाची जशी आंब्याची आपण शेज करतो हा, हा. केळीची शेज तशी शेज होऊन ती लाल होते असं असं तर ही शेतकऱ्याकडून त्यांनी 200 घेतली का 220 ने घेतली गेली वर्षी. कंपनी हा, आमच्याकडून घेतली होती कंपनी